नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आपल्या जनरल नॉलेज सिरीजमधलं एक लेक्चर बघतोय. एक 10 मिनिटांमध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करतोय. एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस विचारतात त्याच्यावरती प्रश्न, आणि ते म्हणजे कृषी क्षेत्रात झालेल्या वेगवेगळ्या क्रांत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रीन रिव्होल्यूशन, मग ते कुठल्या क्षेत्राशी रिलेटेड आहे, म्हणजे शेतीमधल्या पर्टिक्युलर काय, व्हाईट रिव्होल्यूशन कशाशी रिलेटेड आहे, तर या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये कव्हर करू. त्यामुळं एक फार कमी वेळामध्ये आपला एक चांगला मुद्दा कव्हर होईल. तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं जे रिव्होल्यूशन आहे ते आहे एव्हरग्रीन रिव्होल्यूशन. ग्रीन रिव्होल्यूशन आणि एव्हरग्रीन रिव्होल्यूशन ह्या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. आत्ता जे आपण बघतोय ते आहे एव्हरग्रीन रिव्होल्यूशन. ते ओव्हरऑल ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे. म्हणजे पूर्ण जे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट आहे, जसं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामधलंच वेगवेगळे डिपार्टमेंट, तर त्याच्याशी रिलेटेड आहे एव्हरग्रीन रिव्होल्यूशन. ओके, पुढचं रिव्होल्यूशन आहे व्हाईट रिव्होल्यूशन. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. व्हाईट रिव्होल्यूशन हे मिल्क म्हणजेच डेअरी प्रोडक्टशी रिलेटेड आहे. आता इंडियामध्ये व्हाईट रिव्होल्यूशनचे फादर ऑफ व्हाईट रिव्होल्यूशन म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ओळखलं जातं, जे की अमूलच्या सक्सेस मागं त्यांचाच हात आहे. त्यांना फादर ऑफ व्हाईट रिव्होल्यूशनसुद्धा म्हणतात इंडियाचे. त्यांना तसंच मिल्कमॅन ऑफ इंडियासुद्धा म्हणतात. तर आजचा तुम्हाला हा प्रश्न आहे की अमूल जी कंपनी आहे हे एक शॉर्ट फॉर्म आहे. ए फॉर काहीतरी आहे, एम फॉर आहे. तर याचा जर तुम्हाला लाँग फॉर्म माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं मेन्शन करा. त्याला गुगल अजिबात करायचं नाही, स्वतःशी ओनेस्ट राहा, आणि जर माहिती असेल तरच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, पुढचं रिव्होल्यूशन बघू. सिल्वर रिव्होल्यूशन. सिल्वर रिव्होल्यूशन, आता सिल्वर रिव्होल्यूशन म्हणजे पण दोन टाईप आहेत. एक आत्ताचं जे आपण बघतोय हे फक्त सिल्वर रिव्होल्यूशन आहे. दुसरं एक बघाल ते सिल्वर फायबर रिव्होल्यूशन असेल. तर सिल्वर रिव्होल्यूशन हे एग किंवा पोल्ट्री प्रोडक्टशी रिलेटेड आहे. ओके, पुढं तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, त्या प्रोडक्टशी रिलेटेड आहे. पुढचं रिव्होल्यूशन ग्रे रिव्होल्यूशन. ग्रे रिव्होल्यूशन हे फर्टिलायझर्सशी रिलेटेड आहे. इम्पॉर्टंट आहे, आपले जे फर्टिलायझर्स आहेत वेगवेगळे हे ग्रे रिव्होल्यूशनच्या अंडरच सगळे डेव्हलप झालेले आहेत. ओके, पुढचं रिव्होल्यूशन आहे सिल्वर फायबर रिव्होल्यूशन. ते आहे कॉटनशी रिलेटेड किंवा कॉटन फील्डमधले जे ग्रोथ झाली आहे ही सिल्वर फायबर रिव्होल्यूशन म्हणून ओळखली जाते. आपण याच्या आधी बघितलं सिल्वर रिव्होल्यूशन ते एग आणि पोल्ट्री प्रोडक्टशी रिलेटेड आहे. मात्र सिल्वर फायबर रिव्होल्यूशन जे आहे हे कॉटन प्रोडक्ट्स किंवा कॉटनच्या फील्डशी रिलेटेड आहे. पुढचं रिव्होल्यूशन बघू राऊंड रिव्होल्यूशन. आता याच्या नावामध्येच आहे राऊंड, आणि हे राऊंड रिव्होल्यूशन जे आहे हे पोटॅटोशी रिलेटेड आहे. म्हणजे जे बटाटे आहेत ह्याची जी मोठ्या स्केलमध्ये उत्पादन वाढलं आहे, तर या क्षेत्राच्या उत्पादना म्हणजे या ज्या क्रांतीला राऊंड रिव्होल्यूशन म्हणतात. ओके, पिंक रिव्होल्यूशन. तर पिंक रिव्होल्यूशन हे ऑनियन्स म्हणजे कांदा प्रोडक्शन याच्याशी रिलेटेड आहे. त्याचबरोबर फार्मास्युटिकल जे प्रोडक्ट आहेत इंडियामधले तर याच्याशी सुद्धा रिलेटेड आहे पिंक रिव्होल्यूशन. तर असे बरेच आहेत रिव्होल्यूशन की ज्यांना दोन वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, किंवा भारतामध्ये त्यांना एक वेगळी क्रांती म्हणतात, जगामध्ये त्याला वेगळी क्रांती म्हणतात, असं आहे बऱ्याच ठिकाणी. मात्र हे जे पिंक रिव्होल्यूशन आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ऑनियनशी ॲज वेल ॲज फार्मास्युटिकल जे प्रोडक्ट आहेत इंडियातले त्याच्याशी सुद्धा रिलेटेड आहे. पुढची रिव्होल्यूशन बघू आपण. ग्रीन रिव्होल्यूशन हे फूड ग्रेनशी झालेली क्रांती आहे, फूड ग्रेनशी रिलेटेड झालेली क्रांती, तर त्याला आपण ग्रीन रिव्होल्यूशन नावाने ओळखतो. तर 1965मध्ये ज्यावेळेस इंदिरा गांधी सरकार होतं त्यावेळेस त्यांनी एक डिसिजन घेतलं होतं की ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळी डेव्हलपमेंट करायची. मग ह्याच्यामध्ये जो मेजर रोल होता तर तो होता MS स्वामीनाथन यांचा. आपण त्यांना फादर ऑफ इंडियन ग्रीन रिव्होल्यूशन म्हणून सुद्धा ओळखतो. तर हे जे MS स्वामीनाथन होते यांनी वेगवेगळ्या डेव्हलपमेंट केल्या. 1967 ते 78 या काळामध्ये मेन फोकस हा गहू आणि तांदूळ या दोन प्रोडक्टवरतीच होता. मात्र नंतर ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये युटिलाइज झाला. तर पहिल्यांदा पंजाब आणि हरियाणामध्ये हे ग्रीन रिव्होल्यूशनचं म्हणजे जो यूज होता त्या व्हीटचा किंवा त्या राईसचा, तर ते तिथं सुरू झाला. मेन फोकस पंजाब आणि हरियाणा या क्षेत्रावरती होता. त्यानंतर मग संपूर्ण भारतामध्ये लागू झाला. तर जगाचे ग्रीन रिव्होल्यूशनचे फादर म्हणजेच डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग, तर हे यांचासुद्धा खूप सक्रिय सहभाग आहे, कारण यांच्याच मदतीने MS स्वामीनाथन यांनी सुद्धा हा पुढाकार घेतला होता. MS स्वामीनाथनबद्दल तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. त्यांना आत्तापर्यंत 25 नॅशनल अवॉर्ड भेटलेत, 30 इंटरनॅशनल अवॉर्ड भेटलेत. इंटरनॅशनल अवॉर्ड्समध्ये बरेच अवॉर्ड आहेत, जसं की रेमन मॅक्सेस अवॉर्ड आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन वर्ल्ड अवॉर्ड आहे, अवॉर्ड ऑफ सायन्स अवॉर्ड आहे, बरेच अवॉर्ड त्यांना भेटलेत. आणि 1999मध्ये टाइम्स मॅगझिनचे ते
टॉप 20 म्हणजे टाईम 20 पर्सन म्हणून, एशियाचे टॉप 20 पर्सन म्हणून 20व्या सेंचुरीमधले त्यांचं नाव डिक्लेअर झालं होतं. म्हणजे 20th सेंचुरीमधले ते टॉप 20 लोकांमध्ये होते. ओके, मग एवढी माहिती तुम्हाला सफिशियंट आहे. आपण पुढचं रिव्होल्यूशन बघूत. रेड रिव्होल्यूशन हे 2 वेगवेगळ्या फील्डशी रिलेटेड आहे. एक म्हणजे मीट म्हणजे मांस आणि दुसरं म्हणजे टोमॅटो. तर टोमॅटो प्रोडक्शन आणि मीट याच्यासाठी रेड रिव्होल्यूशन ओळखलं जातं. पुढचं रिव्होल्यूशन आहे गोल्डन फायबर रिव्होल्यूशन. हे ज्यूट प्रोडक्शनसाठी ओळखलं जातं आणि ज्यूट प्रोडक्शन हे आपल्या भारतामध्ये मोठ्या स्केलवरती होतं आणि त्याच्यामध्ये आता सध्या जे आपले नवीन टेक्स्टाईल मिनिस्टर आहेत स्मृती इराणी हे सुद्धा बरंच इन्व्हेस्टमेंट करतायत. तर काही दिवसानंतर ज्यूट प्रोडक्शनमध्ये आपण टॉप एक्सपोर्टर म्हणून येणार आहे पुढं, हेच त्यांचा हेतू आहे. त्याच्यामुळे बरीच इन्व्हेस्टमेंट चालू आहे ज्यूट प्रोडक्शनवरती. आणि ज्यूटचं मुख्य उत्पादन क्षेत्र आहे ते म्हणजे आपलं सुंदरबन. ओके, म्हणजे पश्चिम बंगाल कोलकाता जवळचा पूर्ण रिजन जो आहे हा ज्यूट प्रोडक्शनसाठी ओळखला जातो. पुढची क्रांती आहे ब्लॅक रिव्होल्यूशन. ब्लॅक रिव्होल्यूशन हे पेट्रोलियम फील्ड्स रिलेटेड आहे. म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट जे आहेत ह्याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट केली गेली आहे त्याला ब्लॅक रिव्होल्यूशन म्हणून ओळखलं जातं. पुढचं रिव्होल्यूशन आहे ब्राऊन रिव्होल्यूशन. तर ब्राऊन रिव्होल्यूशन हे लेदर या प्रोडक्टशी रिलेटेड किंवा लेदर प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. पुढचं रिव्होल्यूशन आहे, हा एक्झाममध्ये येऊन गेलेलं आहे, ब्ल्यू रिव्होल्यूशन. तर हे फिश रिव्होल्यूशन या म्हणजे किंवा फिश प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. ओके, म्हणजे नील क्रांती. आता याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती पाठीमागे दिसत असेल तर ह्याच्यामध्ये सुद्धा जर प्रोजेक्ट तुम्ही काही करणार असाल तर गव्हर्नमेंट बऱ्याच सबसिडीज देतं. मात्र त्याच्यामध्ये ते नॉर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. त्यानंतर त्याचं उत्पादन कसं होतं वगैरे ते सगळं भेटेल तुम्हाला, अवेलेबल होईल. जर डोक्यामध्ये काय असेल तर नक्की त्याच्यावरती अप्रोच द्या. पण आता सध्या तरी अभ्यासावरती फोकस करू. पुढचं रिव्होल्यूशन आहे गोल्डन रिव्होल्यूशन. हे फ्रूट आणि तसं म्हणाल तर ओव्हरऑल हॉर्टिकल्चरशी रिलेटेड आहे. 1991 ते 2003पर्यंत याचा पिरियड होता गोल्डन रिव्होल्यूशनचा. त्या काळामध्ये भारताने एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हॉर्टिकल्चर प्रोडक्शन केलं की आता सध्यासुद्धा आपल्याला या क्षेत्रामध्ये कोणीच चॅलेंज करू शकत नाही किंवा आपण टॉपवरती आहोत. पुढचे रिव्होल्यूशन आहे येलो रिव्होल्यूशन. हे इम्पॉर्टंट आहे. आपण जे ऑइल सीड्स आहेत आपले म्हणजे तेल बियाणं ह्याच्याशी रिलेटेड आहे ही क्रांती येलो रिव्होल्यूशन. आणि तर थोडक्यामध्ये तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर 1986च्या आधी भारत टोटली डिपेंड होता बाहेरच्या कंट्रीजवरती या प्रोडक्टसाठी किंवा ऑइल सीड्ससाठी. मात्र नंतर एक चांगलं डिसिजन घेतलं होतं. टेक्नॉलॉजी मिशन ऑन ऑइल सीड्स नावाची एक इन्स्टिट्यूट किंवा असा एक प्रोग्राम लॉन्च केला गव्हर्नमेंटनी आणि त्याद्वारे 1986च्या नंतर 1996पर्यंत आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती ऑइल सीड प्रोडक्शन करतोय की आता आपण बाकीच्या कंट्रीजला एक्सपोर्ट करतो. आधी पूर्ण आपण टोटली इम्पोर्टर होतो, आता आपण बिलकुल इम्पोर्टर नाही आहे. म्हणजे काही प्रमाणावरती कमतरता पडल्यानंतर आपण घेतो ऑब्वियस आहे, मात्र बऱ्याच प्रमाणावरती आपण एक्सपोर्ट करतो. ओके, हे महत्त्वाचे होते. तर अशा प्रकारे आपण सगळ्या रिव्होल्यूशन्स चांगल्या पद्धतीने कवर केल्यात आणि जी के पार्ट आपण असेच 10-10 मिनिटाच्या आतलेच आपण कवर करत राहू. ओके, तर असेच बरेच पार्ट्स आपण आणखीन कवर करू. तर मित्रांनो, जर लेक्चर आवडलं असेल तर त्याला नक्की लाईक करा. काही डाऊट असतील, काही शंका असतील तरी कमेंट करा आणि तुमच्या कमेंटमधूनच एक चांगला एक एनर्जी भेटते की आम्ही तुमच्यापर्यंत एवढे सगळे लेक्चर घेऊन येतोय. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.